नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना। तर आज आहे दीप अमावस्या आणि दीप अमावस्या मी कशी सेलिब्रेट करते किंवा कशी साजरी करते हे मी तुम्हाला दाखवणार आहे। एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीनेच मी सेलिब्रेट करते। तर आजचा व्हिडिओ तोच असणार आहे। मी कणकेचे दिवे कसे बनवते किंवा दीप अमावस्या कशी साजरी करते हे तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये। जर अजूनपर्यंत कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। नेहमीप्रमाणे मी सकाळी लवकर उठले होते आणि त्यानंतर मग मी माझं स्वतःचं आवरून मग नंतर घरामधलं सगळं आवरलं, उंबरठा पूजन केलं, बाहेरचं पॅसेज वगैरे क्लीन केला, रांगोळी घातली आणि त्यानंतर आता दिवा स्वच्छ करायला घेतलेला आहे मी। माझ्याकडे हा एकच दिवा आहे, तुमच्याकडे जेवढे दिवे असतील ना तेवढे तुम्ही स्वच्छ करून घ्या। आषाढ अमावस्येला असे दिवे स्वच्छ करून घेतले ना की घरात लक्ष्मी येते, लक्ष्मी टिकते। तर असं मी दिवा स्वच्छ करून घेतलेला आहे कारण आपल्याला प्रज्वलित करायचं आहे, मला देवपूजा पण करायची आहे आणि त्याच्यानंतर दीप अमावस्यासुद्धा साजरी करायची आहे। तर आता दिवा स्वच्छ करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी वात घालून घेते आणि नेहमीचं माझं असंच काम असतं आणि आज जरा स्पेशल दिवस आहे, आजचा खूप छान दिवस आहे। त्याच्यामुळे म्हटलं की आजची कामं सगळी सावकाश आणि छान होऊ दे, त्यासाठी मग मी असं सेलिब्रेट करते दीप अमावस्या। तर दिवा स्वच्छ केल्यानंतर त्याच्यामध्ये वात घातलीनंतर तेल टाकून किंवा तुमच्याकडे तूप असेल, कोणतंही तूप चालेल, ते तूप टाकून तुम्ही तुमचा दिवा प्रज्वलित करून घेऊ शकता। तर हा दिवा मला देवापाशी ठेवायचा होता, म्हणजे मंदिरात ठेवायचा होता आणि बाकीसुद्धा अजून दिवे बनवायचे आहेत मला, ते सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। तर आता सध्या देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करून झाली माझी, आता फक्त दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्याच्यामुळे मग मी इथं तेलाचा वापर करते आणि त्याच्यानंतर आता माझी देवपूजा झाल्यानंतर आता मी दिवा लावून घेणार आहे आणि हे माझं रोजचंच रुटीन आहे। आणि आपल्या घरात एक असो, दोन असो, कितीही देव असो, त्या देवांची नित्यनेमाने मी रोज पूजा करते आणि मला आवडतं, छान वाटतं त्यासाठी। तर दिवा जो मी स्वच्छ घासून पुसून घेतलेला आहे त्यालासुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि अशी माझी रोजची देवपूजा असते। अजून फुलं वगैरे काही आणलेली नाही आहेत, फुलं आणल्यानंतर मग मी तुम्हाला दीप अमावस्या कशी साजरी करते हे तुम्हाला दाखवणार आहे। तर मंत्र वगैरे म्हणून झालेला आहे माझा आणि त्याच्यानंतर नमस्कार केला, अशी माझी सकाळची देवपूजा असते। आषाढ महिन्यातल्या अमावस्येला धर्मशास्त्रात खूप महत्त्व सांगितलेलं आहे। बहुतेकांना हा दिवस गटारी अमावस्या म्हणून सुद्धा माहीत असतो, कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना लागतो आणि बरेच लोक श्रावणात मांसाहार मद्यपान करत नाही, त्यामुळे आषाढ महिन्यातल्या शेवटच्या दिवशी मनसोक्त पार्टी करतात, पण ते चुकीचं आहे। पण खरे तर ही अमावस्या धर्मशास्त्रात दीप अमावस्या म्हणून सुद्धा सांगण्यात आलेले असते। तर आपल्या जीवनात जो प्रकाश निर्माण करणारी ही अमावस्या म्हणून या दिवशी दिव्यांची पूजासुद्धा आपण करतो आणि या दिवशी लहान मुलांनाही ओवाळायची प्रथा आहे। तर आपली जी भारतीय संस्कृती आहे ना, तिथं दिव्याला, वातीला, ज्योतीला फार महत्त्व असतं। त्याच्यामुळे भारतीय संस्कृतीत सांगितलेलं योग युद्धा प्राण शक्तीशी सुद्धा निगडीत आहे आणि या प्राणाला प्राणज्योतही म्हटलं जातं। त्याच्यामुळे हिंदू संस्कृतीत पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिलेलं असतं। त्याच्यामुळे दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झालेला आहे, म्हणून मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते, जे वंश उजळून काढतील असं सुद्धा मानलं जातं। तर आता ह्या दिव्यांची किंवा ह्या अमावस्येची काय कथा आहे ना, ती सुद्धा मी तुम्हाला थोडीशी आणि थोडक्यात सांगणार आहे। तर यमुनेच्या तीरावर जेव्हा गाई गुरांचा मृत्यू होऊ लागला होता, तेव्हा यमुनेत लपलेला जो कालिया नाग होता ना, त्याला अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला हरवून त्याच्यावरती स्वार होऊन गोकुळवासियांना म्हणजे मुक्त केलं होतं आणि यशोदेसह ज्या सुवासिनी होत्या ना, त्या गोपाळकृष्णांची दिव्याने आरती केली होती त्यांनी। त्याच्यामुळे तेज आणि धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली होती। तेव्हापासून ही प्रथा सुरू झालेली आहे आणि आषाढ अमावस्येला असं दिव्यांनी आसमंत उजळून टाकल्यामुळे त्या रात्रीला दिव्यांची आवससुद्धा म्हटलं जातं। तर आता मी माझ्या सगळे दिवे बनवून घेतलेले आहेत। तुम्हाला जर दिवे बनवायचे असेल तर तुम्ही 5 बनवू शकता, 7 बनवू शकता, 11 बनवू शकता किंवा 21 बनवू शकता। तर मी इथं 5 दिवे बनवून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तूप टाकू शकता, कोणत्याही प्रकारचं तूप टाकू शकता किंवा तुमच्याकडे तीळ तेल असेल, कपूर ऑइल असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता आणि प्रज्वलित करू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या उंबरठ्यावरची पूजासुद्धा करू शकता आणि त्याच्यानंतर उंबरठ्या शेजारी तुम्ही एक दिवासुद्धा लावू शकता, खूप छान वाटतं।
आणि आता मी हे सगळे दिवे प्रज्वलित करून घेणार आहे आणि मी कशी आषाढ अमावस्या साजरी करते हे सुद्धा तुम्हाला दाखवते. तर आज आषाढ अमावस्या साजरी करण्यासाठी मी फुलं पण घेऊन आले होते. हार नाही भेटला म्हणून गजरे घेऊन आले होते. गजरा खूप छान वाटतो. आता तर खूप छान प्रकारे बाजारामध्ये गजरे अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या अवेलेबल आहेत. कारण दिव्याच्या कडेने वेण्या ठेवायला खरंच खूप भारी वाटतं. तर आता अशी मी देवांची पूजासुद्धा करून घेतलेली आहे आणि मंदिरामध्ये जो दिवा आहे त्याचीसुद्धा पूजा करून घेतलेली आहे. आणि आता जे कणकेचे दिवे बनवले होते ते सुद्धा मी मंदिरामध्ये ठेवून घेणार आहे आणि त्यांचीसुद्धा पूजा करून घेणार आहे. आणि आज ह्या दिव्यांना खरंच खूप महत्त्व असतं. मी तर तुम्हाला ती कथा सांगितलेली आहे. आणि लहान मुलांनासुद्धा ओवाळतात. तर लहान मुलांना का ओवाळतात हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर दिवे प्रज्वलित करून घेते. आणि जेव्हा आपण हे कणकेचे दिवे प्रज्वलित करतो त्याच्या अगोदर आपल्या मंदिरामधला दिवा प्रज्वलित असला पाहिजे, तेव्हा कुठे ही पूजा सार्थ होते असं मला वाटतं. तर आता खूप छान प्रकारे हे कणकेचे दिवे तयार झालेले होते आणि छान अशी पूजा पण मी करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही तुमच्या घरात जी लहान मुले असतात त्यांनासुद्धा ओवाळू शकता. तर माझ्या घरामध्ये माझी मुलगी आहे तर तिलासुद्धा मी ओवाळणार आहे. आणि लहान मुलांना का ओवाळतात हे सुद्धा मी सांगते. तर प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे जी संकटं असतात ती अंधकाराला चिरून सर्व संकटं दूर करून मुलांचे आयुष्य ही नवी उमेद, शक्ती आणि ऊर्जा मिळवून देते. यामुळे या या इच्छांमुळे मुलांना दिव्याने ओवाळले जाते. तर आजची मुले हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी आपले जे धर्मशास्त्र आहे त्याच्यामध्ये हे सगळे संस्कार विधी सांगितलेले आहेत. याचा संबंध थेट कृष्ण कथेत आहे आणि ती कथासुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे. याच्यामुळे मी माझ्या मुलीला आज ओवाळून घेते आहे. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये अशी जर लहान मुले असतील तर त्यांना तुम्ही ओवाळू शकता. तर अशा प्रकारे मी माझी पूजा आज साजरी केलेली आहे. आणि तुम्हाला ही पूजा कशी वाटली? तुम्ही पण करता का अशी पूजा? आणि तुमच्याकडे कशा प्रकारे ही पूजा केली जाते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कारण तुमचा लाईक खरंच खूप महत्त्वाचा आहे. आणि शेअर पण करा व्हिडिओ आणि कमेंट पण करा. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.